झटपट अशी पावभाजी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे बटाटे, फ्लॉवर आणि बीट आणि वाटाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुकरमध्ये लावून द्यायच्या। आता थोडंसंच पाणी घालून शिजवायचे। आता आपल्याला घ्यायचे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। आता मी शिमला मिरची तेवढी बारीक चिरणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो पेस्ट करून घेणार आहे पटपट होण्यासाठी। आणि एक टोमॅटो पण चिरून घेणार आहे बारीक, छान टेस्ट येते। तर टोमॅटोमध्ये अद्रक लसूण टाकून घेतलंय मी आणि पेस्ट करून घेतली। आता सगळ्या भाज्या शिजल्या होत्या, छान शिजल्या की लवकर अशा मॅश पण होतात ना, मग जास्त वेळ पण लागत नाही। मग अशा बारीक अशा मॅश करून घेतल्या आणि छान कलर पण येते बीटमुळे, आपल्याला कलर टाकायची पण गरज नाही। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं, छान टेस्ट येते म्हणून। तेलामध्ये जिरे मोहरी टाकले ना आणि त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आणि कांद्याचा कच्चेपणा लवकर जावा म्हणून मीठ पण टाकायचं, म्हणजे पटकन शिजते कांदा पण। आणि ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आणि छान असे शिजू द्यायचे, त्यांचा कच्चेपणा जावं इथपर्यंत शिजवायचे आपल्याला। आणि टोमॅटो पण टाकून घ्यायचा, म्हणजे मस्त असं शिजते पटकन। टोमॅटोची पेस्ट टाकली ना, आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एक एक करून। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी आधी, आणि नंतर तिखट आणि धने पावडर आणि सुहानाचाच गरम मसाला वापरा, छान आहे, एक नंबर आहे मसाला आणि टेस्ट पण भारी येते हे मसाल्यामुळं। आणि मी पण हीच मसाला जेव्हापासून पावभाजी बनवते तेव्हापासून हीच मसाला वापरते। आणि याच्यामध्ये थोडेसे टमाट्याचे तुकडे टाकून घ्यायचे बारीक असे, त्यामुळे छान टेस्ट येते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता भाज्या शिजलेल्या सगळ्या टाकून द्यायच्या, कारण की छान मसाला शिजलाय आपला मधला। आणि नंतर ना पाणी टाकून घ्यायचं। आणि आता बघा छान असा पावभाजीला रंग आलाय, कोणता रंग पण टाकला नाही। आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि बटर टाकून घ्यायचं पावभाजीमध्ये। बटर असल्याशिवाय छान लागतच नाही पावभाजी। आणि घरीच असली पावभाजी भारी लागते ना, मग वंशच्या पप्पाला मस्का मारून जरा पाव भाजून द्या म्हणलं। आणि आता पावभाजी कशी झाली आहे काय नाही तुम्हीच सांगा कमेंट करून। ही पावभाजी एकदा नक्की ट्राय करून, पावभाजी आवडते त्याला नक्की शेअर करा हा व्हिडिओ। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वंशला पण खूप जास्त आवडली होती पावभाजी, वंश तर काही नाही चमच्यानंच खायला लागला होता, कारण की मला पण चमच्यानं खायला लय आवडते असं।